शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कोपरगाव तालुक्यात सकाळी एक शिवसेनेचा मेळावा त्या ठिकाणी संपन्न झाला। त्यानंतर आता दुसरा मेळावा संगमनेर शहरामध्ये होतोय। या मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेच्या महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या मीनाताई कांबळी, या लोकसभेचे खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब, शिवसेनेचे या लोकसभेचे निरीक्षक आमचे सहकारी राजेंद्रजी चौधरी साहेब, शेतकरी सेनेचे रामभाऊ रहाणे, सुरेखाताई गव्हाणे, तृष्णा विश्वासरावताई, विठ्ठलराव घोडपडे साहेब, सोमनाथजी कानकाटे, रमेश कोळे, सुदाम वाघ, विनोदजी सूर्यवंशी, रणजितजी निरंगेस, राजूमामा सोनवणे, सोमनाथजी भालेराव, व्यासपीठावर उपस्थित अन्य सन्माननीय पदाधिकारी, व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि पत्रकार। खरं तर आज पहिली बैठक त्या ठिकाणी झाली आणि जी दुसरी बैठक होते, लोखंडे साहेबांचं भाषण मी ऐकत होतो। मला असं वाटलं की काय आचारसंहिता लागली आणि आता निवडणुकीचा प्रचार यंत्रणा सुरू झाली असं त्या ठिकाणी भाषण लोखंडे साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या भावना त्या ठिकाणी भाषणातून व्यक्त केल्या। आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून आपण सर्वजण काम करत आहात। सातत्याने गेले 25-30 वर्ष काम करणारे राजेंद्रजी चौधरी असेल, कोतेसाहेब असतील, आम्ही सर्व मंडळी काम करतोय। मीनाताई एक महिला आघाडीचा मुंबईतील एक बुलंद असा आवाज, ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या बरोबर अनेक वर्ष काम केलं। प्रत्येक महिला आघाडीचं जे आंदोलन मुंबईत व्हायचं त्याच्यात महत्त्वाचा वाटा हा मीनाताईंचा असायचा। तृष्णा विश्वासराव मॅडम या ठिकाणी आहेत। हे संपूर्ण शिवसेना हे कुटुंब, या कुटुंबाप्रमाणे आपण सर्वजण काम करत होतो। शिवसेनेत काम करत असताना अनेक वर्ष आपण पाहिलं असेल, शिवसेना प्रमुखांच्या विचारावरती प्रेरित होऊन आपण सर्व काम करायला सुरुवात केली। मधल्या काही काळामध्ये जे विचार माननीय शिवसेना प्रमुखांनी आपल्या सर्वांना दिले होते, ते विचार सोडून तत्कालीन नेतृत्व जेव्हा भरकटलं, तेव्हा एकच नेता, एकच वाघ समोर त्या ठिकाणी उभा राहिला, ते माननीय एकनाथजी शिंदे साहेब। आणि खऱ्या अर्थाने आम्हाला सर्व शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना अभिमान वाटतो की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय। गेले 2 वर्ष महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत। प्रत्येक 40 आमदार असतील आलेले, त्यांच्या अजून 10 अपक्ष आमदार असतील, 50 आमदार असतील, 13 खासदार असतील। त्यांच्या मतदारसंघामध्ये खडा खडा माहिती, कुठल्या कामासाठी किती पैसे लागणार आहे, किती निधी लागणार आहे, त्यांचं काम वेळेत झालं पाहिजे, कामाचा पाठपुरावा समोर लोखंडे साहेब उभे राहिल्यानंतर साहेबांना कळतं की लोखंडे साहेबांचं काय काम आहे, सांगावं लागत नाही। असे अनेक कामं, अनेक मतदारसंघामध्ये जी कामं आहे ती साहेबांची तोंडपाठ आहे। म्हणून आपण सर्वजण त्या साहेबांच्या मागे ठामपणे उभे राहिलो। एक सर्वसामान्यांचं नेतृत्व, एक सर्वसामान्यातला माणूस, शेतकऱ्याचा मुलगा, एक रिक्षावाला त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करतोय। खऱ्या अर्थाने तळागाळातील कार्यकर्त्यांच्या, समाजातील प्रत्येक घटकाच्या काय अडचणी आहे, काय मागण्या आहेत, काय कामं केली पाहिजे हे जाणणारा एकमेव नेता महाराष्ट्रात असेल तर ते म्हणजे माननीय एकनाथराव शिंदे साहेब आहेत। महायुतीचं सरकार आपण याच्या अगोदर पण पाहिलं, महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना कोविड काळामध्ये फक्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण भाषणं ऐकली, परंतु फील्डवरती जाऊन कोरोना काळामध्ये सुद्धा ठाणा, मुंबई, MMR रिजनमध्ये हॉस्पिटल उभे करून नागरिकांचे प्रत्यक्षपणे जाऊन त्या ठिकाणी हॉस्पिटल जाऊन प्राण वाचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माननीय एकनाथजीराव शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं। आणि आम्हाला खरोखर अभिमान वाटतो की आम्ही, राजेंद्र चौधरी असेल, मी असेल, गेले 30 वर्ष सातत्याने आम्ही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी काम करतोय। आजही जे जे काम पडेल ते आम्ही त्या ठिकाणी करतोय। कुठल्याही कामासाठी साहेबांचा आदेशाची वाट बघत नाही। जर आपल्याला या लोकसभा मतदारसंघामध्ये
मगाशी एक जिल्हा प्रमुखांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की मी बसलो आहे आणि माझ्या आणि मीनाताईंच्या मध्ये लोखंडे साहेब त्या ठिकाणी बसले आहेत. याचा अर्थ सरळ आहे. ज्याला राजकारण करतं, समाजकारण करतं, जो लोकमत प्रतिनिधी म्हणून काम करतो, याचा अर्थ सरळ आहे की लोखंडे साहेब योग्य दिशेने जात आहेत आणि आपण सर्व त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. परंतु साहेब, आपल्याला सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी थोडं अजूनही गेरप व्हावं लागेल. महिला आघाडीसुद्धा ज्या प्रमाणात महिला आघाडीची उपस्थिती आहे, महिला आघाडीला सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करण्याची त्या ठिकाणी ताई संधी आहे. महिला आघाडीचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा कशा प्रकारे काम करता येईल तेव्हा ही संघटनात्मक आढावा बैठक आहे. त्याच्यामुळे मी काही गोष्टी रोखठोक बोलतो. पदाधिकारी म्हणून आपण या ठिकाणी किती उपस्थित आहात, किती तालुका प्रमुख आहात, किती विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहात. मगाशी आपण निळवंडे गावाचा उल्लेख केला. त्या गावाच्या त्या भागामध्ये किती सरपंच या ठिकाणी उपस्थित आहात. जर लोखंडे साहेबांनी आपल्यासाठी एवढं काम केलं असेल आणि आज जर लोकसभेसाठी निवडणुकीसाठी आपण सामोरे जात असू तर आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की सर्व कामं बाजूला ठेवून त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. गेले 5 वर्ष सातत्याने आपल्या मागे उभे राहतात. निळवंडे प्रकल्प अनेक वर्ष रखडला प्रकल्प मार्गी लावण्याचं त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. मग अशा वेळेस प्रत्येक नागरिकाने पदाधिकाऱ्याने त्या ठिकाणी आपण त्यांच्या बरोबर राहणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. साहेब, अनेक नावाचे भाऊसाहेब या ठिकाणी आले असतील, आडवे येतील तिडवे येतील, पण हा भाऊसाहेब शेवटपर्यंत आपल्याबरोबर आहे हे लक्षात ठेवा. आणि मला शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की जोपर्यंत इथला गुलाल उधळत नाही तोपर्यंत हा लोकसभा मतदारसंघ त्या ठिकाणी सोडायचा नाही आहे. त्याच्यामुळे मी आपल्याला त्रास देण्याला पुढचे 2 महिने सातत्याने, कारण मला इथून यायला जायला वेळ लागत नाही. चौधरी साहेब, आपण साधारण 2-3 तासामध्ये ठाण्यामध्ये पोहोचतो. त्याच्यामुळे आम्ही सातत्याने पुढचे 1.5-2 महिने सातत्याने आपल्याला त्रास द्यायला त्या ठिकाणी उभे राहणार. आणि शिंदे साहेबांनी एकदा शब्द दिला की ते हरवत नाही. तर मागच्या नेतृत्वाने शब्द कुणाला तरी द्यायचं आणि तिकीट कुणाला तरी द्यायचं. बबनराव घोलपांना मागच्या 2 वर्ष इकडे फिरवलं, सांगितलं, मेहनत करायला लावली आणि नंतर काय कुणाला तरी परत घेऊन आले. ज्यांच्या विरोधात हे सातत्याने ते त्यांच्या विरोधात बोलत होते, ठाकरे कुटुंबाच्या विरोधात बोलत होते. ठाकरे कुटुंबाच्या विरोधात, बाळासाहेबांच्या विरोधात कोणी बोलत नव्हतं. हा माणूस ठाकरे कुटुंबाच्या विरोधात त्यावेळेस बोलत होता. त्या माणसाला पुन्हा जवळ करून उमेदवारी देण्याचं धाडस करतायत. त्यांनी गद्दारी केली तर दुसरी हिंदुत्व आणि हे सोडून ह्या माननीय मुख्यमंत्री, जे तत्कालीन मुख्यमंत्री, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ह्या दोघांनी एका पंक्तीत त्या ठिकाणी बसले पाहिजे. आपण सर्वांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण कुणाच्या मागे उभे आहोत, कुणासाठी काम करतो आहोत. शिंदेसाहेबांच्या अगोदर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, अकल सरकार आपण त्या ठिकाणी पाहिली. निधीचा विषय निघाला की फक्त काय 2-4-5 करोड रुपये जो काही खासदार निधी असायचा, आमदार निधी असायचा लोखंडे साहेब, त्याच्यावरती सगळं लोकसभा मतदारसंघ आमदारकी सगळ्यांनी सांभाळावं लागायची. त्याच्यातनं कुठंतरी एखादी व्यासपीठ उभा कर किंवा काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी कर, हे गोष्टी करायला लागायच्या. पण आता माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर याला सर्व गोष्टीला फाटा फुटला आणि ज्या ठिकाणी विकास कामं होणार आहे त्या ठिकाणी विकास कामाला कुठल्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही. जे जे निधी लागणार आहे ते निधी देण्याचं काम त्या ठिकाणी साहेब करतायत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या सर्व गोष्टीसाठी तयार राहायचं आहे. आज साहेब, आज मुंबईमध्ये आमची सकाळी 9:30 वाजता बैठक होती. मी चौधरी साहेबांना सांगितलं 9:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावर सकाळी 9:30 वाजता एक बैठक होती. साधारणतः ह्या महाराष्ट्रात ज्या काही येऊ घातलेल्या निवडणुका आहे त्या निवडणुकीच्या तयारीच्यासाठी त्या ठिकाणी बैठक होती. पण मी खासदार साहेबांना सांगितलं, श्रीकांतजींना सांगितलं, साहेब मला लोखंडे साहेबांच्या मतदारसंघात जायचं आहे, त्याच्यामुळे मला परवानगी द्या की मी तिकडे गेलं पाहिजे. आणि त्यांनी मला सांगितलं की हरकत नाही, इकडच्या मीटिंगचे जे काही मिनिट्स होतील, जे काही कामं असतील त्या सांगितलं ते, पण तुम्ही लोखंडे साहेबांच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जा आणि आपल्या कार्यकर्त्यांना भेटा. आपले जे कार्यकर्ते, ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती पुढच्या निवडणुका आपण जिंकणार आहोत त्यांना भेटा आणि त्यांच्याबरोबर हितगुज करा. म्हणून मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो. आपल्या सर्वांना पुढच्या निवडणुकीच्यासाठी येणारी काही 1.5-2 महिन्याचं जी निवडणूक आहे आपल्या काही दिवसावर येऊन ठेपली. कधी आचारसंहिता त्या ठिकाणी लागू शकते. मला वाटतं पहिल्या आठवड्यात लागणार होती, पण ती 2-4-5 दिवस पुढे गेली. मला वाटतं की 12 तारखेला कधी त्या ठिकाणी आचारसंहिता लागू शकते. आपण त्या ठिकाणी शिवसेना शाखांचे उद्घाटनाचे गेले 1.5-2 महिने चौधरी साहेबांनी आम्ही येत होतो.
शिवदूतच्या संदर्भात आपल्याला सूचना करत होतो, बूथप्रमुखांच्या साठी सूचना करत होतो, पण आता शिवसेनेच्या शाखा जरी केल्या तरी त्या ठिकाणी पुन्हा त्या झाकाव्या लागतील. पण माझी सर्व विनंती आहे की जे शिवदूत आपण नेमलेले आहेत, जे बूथप्रमुख त्या ठिकाणी नेमलेत, त्या बूथप्रमुखांच्या शिवदूतांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटनिहाय छोट्या छोट्या बैठका घ्या आणि संघटनेला जो आपला संघटना आहे त्या संघटनेला खऱ्या अर्थाने शिवदूत बूथप्रमुख हा संघटनेचा जो कणा समजला जातो हा आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकी जिंकण्यासाठी फार काम सोपं केल्याशिवाय राहत नाही. आपल्या सर्वांना येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.